नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येत आहे, पण हा जो व्हिडिओ आहे तो जबरदस्त लर्निंगच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स असे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्याच्यातून तुम्हाला खूप असं लर्निंग मिळणार आहे. मंडळी, जर का तुम्ही गोल्डचा विचार केलात, गोल्ड XAUUSDचा विचार केलात, तर ह्याचं चार्ट किंवा गोल्डचा जो अल्गोरिदम आहे त्या अल्गोरिदमनुसार काही पॅटर्न किंवा काही ज्या अशा स्ट्रॅटेजीज आहेत त्या कंटिन्युअसली रिपीट होत असतात. आता कंटिन्युअसली रिपीट म्हणजे डेली रिपीट होतात अशातला भाग नाही, पण फेजनुसार त्या रिपीट होत असतात. अशा अल्गोरिदमनुसार किंवा गोल्डच्या स्ट्रक्चरनुसार जर का काही ट्रिक्स तुम्हाला समजल्या की ह्या ट्रिक्स मार्केटमध्ये चार्टवर गोल्डच्या स्पेशली काम करत असतात आणि अशा जर ट्रिक्स तुम्हाला समजल्या तर तुम्हाला नक्कीच विनिंग ट्रेड पकडण्यासाठी मित्रांनो त्याचा फायदा होईल. आता जर का माझ्या एक्सपिरियन्सनुसार बघितलं तर 2022पासून मी ह्या ट्रिक्स यूज करत आहे आणि 2024पासून मी चॅनेलवर आपल्या शेअर करत आहे आणि 28 जानेवारी 2025पासून आपल्या क्लासमध्ये स्टुडंटना मी सांगत आहे. एवढ्या दिवस मी ह्या यूज करत आहे, अजूनपर्यंत त्या सक्सेसफुली यूज करतो आणि याच्या पुढेही कंटिन्यू असतील. मंडळी, जर का ह्या ट्रिक्स मार्केटमध्ये मध्ये कंटिन्यू जर काम करत असतील तर आपल्याला त्या जर कळल्या तर का त्याचा फायदा घेऊ नये. मंडळी, ह्याच ट्रिक्स मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की काय ट्रिक्स आहेत गोल्डच्या ज्या वापरून आपण विनिंग ट्रेड पकडू शकतो. पण तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक छोटंसं डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला मी सजेशन करत नाही ट्रेडिंग करा अथवा नका करू. ट्रेडिंग हे असं एक क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये रिस्क असते आणि ते जर प्रॉपर शिकून नाही केलं तर त्याच्यामध्ये तुमचं नुकसानसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रॉपर शिका आणि मगच ट्रेडिंगला सुरुवात करा. ठीक आहे, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की कोणत्या ट्रिक्स आहेत, कोणती स्ट्रॅटेजी आहे की आपल्याला गोल्डमध्ये चांगलं सक्सेस मिळवून देऊ शकतो. जाऊया आपण स्क्रीनवर. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि तुम्ही बघू शकता हा आहे गोल्डचा चार्ट, गोल्ड XAUUSDचा. मंडळी, हा जो एक सेटअप आहे, सेटअप म्हणजे गोल्ड जे आपल्याला ट्रॅप करतो, आपल्याला म्हणजे रिटेल ट्रेडरला मार्केट ट्रॅप करतो, त्या ट्रॅपच्या अगेन्स्ट म्हणजे तो ट्रॅप ओळखून मार्केटच्या अगेन्स्ट आपण जे प्लॅनिंग करतो त्या कन्सेप्टवर हा सेटअप आधारित आहे आणि हे आपण सगळ्या स्टुडंटला आपल्या शिकवत असतो आणि ते आज मी तुम्हाला पण शिकवत आहे. मंडळी, हा जो सेटअप आहे तो पूर्णतः फिबोनाचीच्या टूलवर डिपेंड आहे. आता तुम्ही ही जर फिबोनाचीचा हा टूल बघितला तर याची सेटिंग वेगळी आहे आणि ह्याची जी सेटिंग, आता हे दोनच पट्टे दिसतात कलरफुल म्हणजे ब्ल्यू आणि ग्रीन आणि स्काय ब्लू, हे आपण सेटिंग आपल्या सोयीनुसार केलेली आहे आणि त्याची जर सेटिंग तुम्हाला बघायची असेल तर मंडळी ह्याची सेटिंगवर आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, चलो मंडळी, होतं काय, आता तुम्हाला मी ते जी ट्रिक आहे ती पहिली समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्याची चार्टवर बघूया. ओके, बघा, तर काय होतं की एखाद्या लेवलपासून मूवमेंट चालू होतं. ओके, आता मूवमेंट चालू होतं त्याच्यानंतर मार्केटला ह्या लेवलला जायचं आहे, पण मार्केट काय करतो, एक रिट्रेसमेंट घेतो. आता रिट्रेसमेंट घेतल्यानंतर आपण काय करतो, ह्या स्पॉटपासून किंवा ह्या लेवलपासून जी फिबोनाची लावतो ते या लेवलपर्यंत. बघा काय कन्सेप्ट आहे तो पहिला लक्षात घ्या, त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचे ट्राय करा. ज्या वेळेस इथून या लेवलपासून मार्केट मूव घेतो त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट घेतो. रिट्रेसमेंट घेतल्यानंतर आपल्या गोल्डन लेवल कुठले आहेत की 618 किंवा 786. मार्केट काय करतो की त्याच्या अगोदर म्हणजे 618ला किंवा 786ला टॅप व्हायच्या अगोदर काय करतो, फिबोनाचीच्या लेवलला एक अशा प्रकारे लिक्विडिटी तयार करतो. मग ह्या दोन स्विंग असतील किंवा तीन स्विंग असतील किंवा एक स्विंग असेल, एक
जर का बघायचं झालं तर नॉर्मली एक नसते, पण 2 किंवा 3 अशा असतात. म्हणजे काय, याचा कन्सेप्ट काय आहे की मार्केटने काय केलं, इथे लिक्विडिटी तयार केली, इथे लिक्विडिटी तयार केली आणि इथे लिक्विडिटी तयार केली. ह्या ज्या स्विंग असतात या मोस्टली 0.5 ते 618 ह्याच्या मधोमध असतात. म्हणजे मार्केटने प्रॉपर 618ला टॅप केलेलं नसतं. कधी कधी काय होतं, हीच लिक्विडिटी मार्केट अशा प्रकारे पण तयार करतो, म्हणजे 786ला पण तयार करतो, किंवा थोडक्यात म्हणजे मार्केट काय करतो, ह्या फिबोनाचीच्या लेवलमध्ये अशा प्रकारचे स्विंग तयार करतो. आता स्विंग तयार करतो म्हणजे काय की मार्केट त्या ठिकाणी लिक्विडिटी तयार करतो, पण ह्या फिबोनाचीच्याच लेवलमध्ये असली पाहिजे. ती ह्या लेवलला कुठेतरी असेल तर मग ते चुकीचं होईल. फिबोनाचीच्या लेवलमध्ये कुठेतरी अशी सिमिलर लिक्विडिटी म्हणा किंवा ट्रॅप म्हणा किंवा लिक्विडिटी म्हणा, काय म्हणा, पण ह्या लेवलमध्ये अशा प्रकारची लिक्विडिटी मार्केट तयार करतो. आता ही लिक्विडिटी ज्यावेळेस तयार होते 2 किंवा 3 स्विंग असे सिमिलर लेवलमध्ये तयार करतो मार्केट. त्यानंतरचं मार्केटचं प्लॅन आपण ओळखायचं आहे की ही लिक्विडिटी स्वीप करून मार्केट अप साईडला जाण्याची पॉसिबिलिटी आहे. मार्केट काय करतो, पुन्हा जातो आणि मग ह्यांना स्वीप करतो आणि मग इथून मार्केट अप साईडला निघून जातो. हा आहे कन्सेप्ट. आपली एंट्री ज्यावेळेस ही लिक्विडिटी स्वीप होते त्यावेळेस या ठिकाणी आपली एंट्री पाहिजे आणि ह्याच्या खाली, या स्विंगच्या खाली आपला SL पाहिजे आणि मग इथून आपल्याला हा मूव कॅच करता येतो. आता हे जे आहे मी तुम्हाला चार्टवर दाखवतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की हे जे सगळं आहे ते त्याची बॅक टेस्टिंग करा. मी सांगतोय म्हणून नको, त्याची तुम्ही प्रत्यक्ष बघा चार्टवर कसं आहे ते, आणि त्याची बॅक टेस्टिंग करा. तुम्ही डेमोमध्ये त्याचा सराव करा, त्याच्यानंतर मग बघा कशा प्रकारे ते काम करत आहे. आता ह्याचं लॉजिक असतं की फिबोनाचीच्या लेवलवर मार्केट काय करतो की ट्रॅप करतो बायर्सना सेलर्सना ट्रॅप करतो आणि त्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केटच्या डायरेक्शनला निघून जातं. ओके, आता हे मी बाईंगचं दाखवलेलं आहे. सिमिलर म्हणजे सेम टू सेम सेलिंगचं पण असतं. आता हे कुठल्या टाईम फ्रेमवर बघायचं, 1 मिनटापासून 4 आवर्स किंवा 1 आवर्स किंवा कुठल्याही टाईम फ्रेमला तुम्ही बघू शकता हे ट्रॅप कुठे आणि कुठे चालू असतात. फक्त ते फाईंड करता आलं पाहिजे आपल्याला. जर का बिग टाईम फ्रेमवर तुम्हाला दाखवतो मी, बिग टाईम फ्रेमवर अशा प्रकारे जर चालू असेल तरीसुद्धा तुम्ही ते बिग टाईम फ्रेमवर तुम्ही डायरेक्शन मार्केटचं फाईंड करण्यासाठी त्याचा यूज करू शकता. आता कधी होतं काय दाखवतो, कधी काय होतं की अशा प्रकारे मार्केट काय करतो, स्विंग तयार करतो आणि हे स्वीप न करता मार्केट अप साईडला जातो. म्हणजे अजून इथे बाहेर बसले, अजून ह्याचा ब्रेकआउट झाल्यानंतर अजून बाहेर बसवतो आणि त्याच्यानंतर मग मार्केट येतो, यांची लिक्विडिटी घेतो आणि मग अप साईडला जातो. ह्या सगळ्या ट्रॅपचा आपण आपल्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे मार्केट करतो आपल्याला ट्रॅप, पण आपण त्याच्यामध्ये ट्रॅप न होता त्या ट्रॅपचा पॉझिटिव्ह उपयोग करून आपण ट्रेड प्लॅन करायचं आहे. मंडळी आता बघूया, तुम्हाला दाखवतो चार्टवर कशा प्रकारे मार्केटने ट्रॅप बनवलेत आणि तिथे कसे ट्रेड झाले. मी काही ट्रॅप मार्क करून ठेवलेत म्हणजे शोधायला नको म्हणून. चलो तुम्हाला दाखवतो. ओके, हे बघा, आता मी 2-3 दाखवतो, बाकी तुम्ही चार्टवर शोधू शकता. काय आहे की मार्केटचं डायरेक्शन अपसाईड आहे. ओव्हरऑल बघितलं तर तुम्ही हायर आहे आणि इथून मार्केट अपसाईडला निघालेलं आहे. ओके, ह्याच्यानंतर काय केलं आहे मार्केटने बघा, मार्केट इथून मी फिबोनाची लावली ती इथपर्यंत. मार्केटने काय केलं, इथे 618ला कुठेही टॅप केलेलं नाही. मार्केटने काय केलं, इथे स्विंग बनवला, इथे स्विंग बनवला. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर ही एक लिक्विडिटी आणि ही एक लिक्विडिटी, अशा प्रकारची लिक्विडिटी तयार केली आणि मार्केटने टॅप केली, ती लिक्विडिटी स्वीप केली, 618ला टॅप केलं. ही बघा, ही 618 लेवल आणि इथून जे बूम झालेलं आहे मार्केट ते जबरदस्त झालेलं आहे. जर का तुम्ही इथे म्हणजे ही लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर 618ला एंटर केली असतील, याच्या खाली SL
100 पिपचा आता तेवढा वॉल्यूम असल्यामुळे तेवढा बनणारच असेल. आणि त्याचं टार्गेट बघा 400, कमीत कमी इथपर्यंत घेतात असतं तरी 400 पिप तुम्हाला टार्गेट मिळू शकतो आहे. म्हणजे अशा प्रकारचे ट्रेड आहेत ना हे. फिबोनाचीच्या लेवलला सिमिलर लिक्विडिटी बनली किंवा ट्रॅप बनला की तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड प्लॅन करू शकता. अजून तुम्हाला मी दाखवतो बघा काय केलं. मार्केट इथून आलेलं आहे खाली, इथून आलेलं आहे खाली आणि त्याच्यानंतर मी काय केलं, जस्ट फिबोनाची इथून ट्रॅक केली ती इथपर्यंत. बस मार्केटने काय केलं आहे बघा, सिमिलर लिक्विडिटी, सिमिलर लिक्विडिटी, सिमिलर लिक्विडिटी, लिक्विडिटी तयार केली. ती 786ला जाऊन स्वीप केली. स्वीप केल्यानंतर आपला इथे शॉर्टचा ट्रेड बनला असता. बस टार्गेट बघा फक्त. हे जे प्लॅन आहे ना, हे ट्रॅप बांधल्यानंतर आपण करायचं. अगोदर नाही की फिबोनाची लावलेली आहे मी आणि डायरेक्ट मग एक स्विंग दिसतोय, नाही तसं नाही करायचं. हे असं 3-4 किंवा 2-3 असे स्विंग बनायचे. पण थोडक्यात म्हणजे स्ट्रॉंग एक लिक्विडिटी बनवू द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ते प्लॅन करायचं आहे. अजून तुम्हाला दाखवतो. आता ही 618ला लिक्विडिटी बनली. त्याच्यानंतर अजून बघा हा ट्रेड तर आम्ही रात्री घेतला होता. रात्री जवळजवळ पावणे 11पर्यंत हा बनला. आता बघा मार्केटने काय केलं आहे, डिलीट करतो. मार्केटने इथून फॉल केला आहे. म्हणजे इथून जे सेलर आहेत ते बाकी आहेत. ह्याचे सेलर यांनी काढले, ह्याचे सेलर काढायचे बाकी आहेत. मी लावली फिबोनाची इथून. ओके, इथून ड्रॅग केली इथपर्यंत. मार्केटचं डायरेक्शन डाऊन साईड. सिमिलर लिक्विडिटी. ओके, त्याच्यानंतर बाईंगचा ट्रॅप बनवला का बा, डब्ल्यू बनवला आहे आणि हायर हाय वगैरे असे बाईंग ट्रॅप बनवला. ही लिक्विडिटी संपली, फिनिश. आणि इथे तर प्रॉपर त्याने एम पॅटर्न पण बनवला होता. एम पॅटर्न ब्रेक केल्यानंतर बस इथपर्यंत जरी तुम्ही घेतली तरी 200 पिप काही मंडळी कमी नाही. पण त्याच्यानंतर हा फुल फॉल झालेलाच आहे तो. ओके, तो आपण जे आहे ते आहे पुढचं. पण इथपर्यंत जरी आपण घेतले तरी 200 पिप मंडळी मिळू शकतात. मला थोडक्यात म्हणजे काय सांगायचं माहिती आहे की अशा प्रकारचे फिबोनाचीच्या लेवलवर जे ट्रॅप बनतात, थोडक्यात म्हणजे सिमिलर लिक्विडिटी पाहिजे. ट्रॅप म्हणजे नुसतं नाही बा एक स्विंग बनला आणि दुसरी नाही असं नाही. एक सिमिलर लिक्विडिटी जर ओव्हरऑल म्हणजे सरासरी जर आपण बघायला गेलो तर सिमिलर लिक्विडिटी कुठेतरी बनलेली पाहिजे. सिमिलर लिक्विडिटी बनली ना, मग काय मार्केट काय करतं, ती सिमिलर लिक्विडिटी स्वीप करायला जाते. स्वीप केली, मार्केटने पेट्रोल घेतलं की मग मार्केट थांबत नाही, मार्केट रिव्हर्स पुन्हा येतो. आता हे जे ट्रॅप आहेत ते ओळखून तुम्ही चांगले ट्रेड मंडळी कॅच करू शकता. ओके, हे मला आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली तुमच्यासाठी सांगायचं होतं, जेणेकरून तुम्ही छोटे पॉईंट्स का असे ना तुम्हाला शिकायला मिळेल. ओके, या व्हिडिओतून जर मंडळी तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल, अगदी मनापासून सांगा, तर नक्कीच एक कमेंट करा आणि व्हिडिओला मात्र आपल्याला लाईक करायचं आहे. हां, एक स्पेशल सांगतो की पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक स्पेशल स्ट्रॅटजी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जबरदस्त, म्हणजे छोटा असेल आणि बडा प्रॉफिट, जे मी स्टुडंटसाठी मी सांगतोच, पण आता मी यूट्यूबच्या आपल्या ऑडियन्सना पण, टेलिग्रामच्या ऑडियन्सना पण मी शेअर करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ माझा तो असेल, पण तो नक्की आणू म्हणजे तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर नक्की मला तसं कमेंटमध्ये सांगा की आपल्याला तशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.